नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आज आपण बनवणार आहोत रवा आणि पोह्याचा भन्नाट असा नाश्ता. हा 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आणि पोह्याला पहिले स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेले पोहे टाकायचे आहेत मिक्सर जार मध्ये. सोबत टाकायचा आहे रवा, 2 चमच टाकायचं आहे दही आणि चवीप्रमाणे याच्यामध्येच मीठ टाकायचं आहे. मध्ये थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घेऊयात. ग्राइंड केलेले बॅटर टाकायचं आहे एका बाउलमध्ये. तर इथे एका तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये अर्धा चमच टाकायची मोहरी, कढीपत्ता, मिरची, 1 चमच टाकायचे तीळ, फोडणी टाकायची बॅटर मध्ये. कन्सिस्टन्सी खूप घट्ट झालेली आहे, तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. एक पिंच टाकायचं आहे लिंबूचं फूल, किंवा आपण याला लिंबू सत्व पण म्हणतो. याने नाश्ता थोडा आंबट होतो आणि छान फुलतो पण. थोडीशी हिरवी कोथिंबीर, थोडीशी हळद टाकूया. तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबू सत्व टाकलेलं आहे, तर थोडीशी चिमूटभर साखर टाकूया, म्हणजे आंबट गोड असा टेस्ट येईल. त्यामध्ये आपण इनो किंवा सोडा काहीच टाकणार नाही आहे. आता हा नाश्ता बनवण्यासाठी तयार आहे. एका प्लेटला तेल लावून घ्यायचं. बॅटर टाकायचं आहे प्लेटमध्ये. ते एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. प्लेट ठेवायची या भांड्यावर. आता याला कव्हर करून 10 ते 15 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे. तर या नाश्त्याला स्टीम करून 10 ते 15 मिनिट झालेले. चला बघूया. चाकू क्लीन आलेला आहे, तर हे पूर्ण थंड झालेलं आहे. पीसेस मध्ये कापून घेऊया. तर बघा, खूप छान नाश्ता झालेला आहे. एकदम जाळीदार आणि सॉफ्ट. या नाश्त्याला असं पण खाऊ शकता किंवा याला फ्राय करून पण खाऊ शकता. तर हा पोहे आणि रव्याचा नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.